आमदाराची बायको संपादकाला फोन करून धमकी देते. जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ. आमदाराची बायको संपादकांना फोन करून धमकी देते. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून ती कोणत्या आमदाराची बायको आहे हे पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी सांगावं, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे हा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा रंगली आहे. दूध भेसळ मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील यांचा रोख नेमका कोणत्या आमदाराकडे, अशी चर्चा रंगलेली आहे. जयंत पाटील यांनी म्हटलंय की या अधिवेशनात आपण काय बघितलं तर सभागृहात मंत्री बसत नाहीत, अधिवेशनात अधिकारी येत नाही, सभागृहात काही देणं घेणं नाही, असं सगळं सुरू आहे. विकास कसा वाहून गेला हे आपण पाहिलं. एक नगरसेवक वैद्यकीय अधिकाऱ्यांना कसं मारतो हे पाहिलं. त्यांनी सांगितलं अजित पवार यांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत पोहोचला हे तुम्ही सांगावं. त्यांच्या तपासात नेमकं काय झालं ते कुठे येत नाहीत. अजित पवार यांचं स्मारक करणार असं बोलले, पण त्यांचं पुढे काय झालं हे माहीत नाही. ते पुढे म्हणाले कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल असं वाटलं होतं कारण खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, पण तसं घडलं नाही. माझ्या मतदारसंघात एकाला गोळी घालून ठार केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. तो कोण आमदार आहे ज्याने पोलिसांना गुन्हा दाखल होण्यापासून थांबवले याची माहिती घ्या. कॉल रेकॉर्ड तपासा. महाराष्ट्राचा आता बिहार झालाय का? ची पारदर्शक चौकशी होईल असं अधिवेशनात जाहीर करण्यात आलं. 5 महिने झाले, तपास कुठपर्यंत पोचला हे अधिवेशनात सरकारने जनतेला, सभागृहाला सांगावं. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अजितदादांच्या चौकशीच्या बद्दल काहीच बातमी, काहीच माहिती येत नाही. त्यामुळे नक्की अजितदादांच्या घटनेला न्याय कसा मिळणार? आपण सरकारने जाहीर केलेलं की अजितदादांचं स्मारक आम्ही करू, त्या बाबतीत मला काही सरकारची हालचाल दिसत नाही. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला पहिल्यांदा आनंद झाला. मुख्यमंत्र्यांच्याकडेच हे खातं असल्यामुळं फार चांगली व्यवस्था राहील असं वाटायचं सुरुवातीला. पण अध्यक्ष महोदय, आता मात्र असं वाटायला लागले की कायदा व्यवस्थेचाच खून झालेला आहे आणि सुव्यवस्थेत या कायदा सुव्यवस्थेचं शव हे सरकारच्या बहुमताच्या खुर्चीच्या खाली गाडलं गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये 13 वर्षाचा वेदांत बंडगर याच्यावर एकानं, तो मोबाईलवर खेळत होता, त्याला गोळी मारून ठार केलं. याच आरोपीनं जतला एकदा गोळीबार केला होता आधी, थोड्या दिवस आधी. त्याला खरं म्हणजे त्याच वेळी अरेस्ट केली असती तर वेदांत बंडगर वाचला असता. त्या माणसानं जतवरून इकडे येऊन सांगलीमध्ये त्याला वेदांत बंडगरला गोळ्या घातल्या. अध्यक्ष महोदय, पोलिसांनी आधी जर त्याला अटक केली असती तर हा प्रश्न आला नसता. पण त्या पोलीस निरीक्षकाला फोन गेला, गुन्हा दाखल करून घेऊ नको, मी मिटवणार आहे ते. मग गुन्हा दाखल केला नाही त्याने. आणि आता अध्यक्ष महोदय, त्या पोलीस निरीक्षकांचं कॉल रेकॉर्ड तुम्ही जत पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस स्टेशनच्या निरीक्षकाचं कॉल रेकॉर्ड बघून घ्या. त्या आरोपीला कोणत्या सत्तारूढ पक्षाच्या माणसाने फोन केला याचा अभ्यास करा आणि हे प्रकरण जर CID कडे दिलं तर त्या पापात सहभागी असणारे सगळे त्यात एक्सपोज होतील. आपण कदम साहेब पुढाकार घ्या आणि ते प्रकरण CID कडे द्या. अध्यक्ष महोदय, 11 मार्च 23ला विलास नामदेव वाघमारे आणि प्रशांत दादासाहेब वाघमारे यांची हत्या झाली सांगलीत. अध्यक्ष महोदय, जत तालुक्यात. आणि अध्यक्ष महोदय, त्यांची निगरून हत्या झाली, दुहेरी हत्याकांड झालं, गुन्हा दाखल झाला. आणि अध्यक्ष महोदय, धक्कादायक बाब म्हणजे 5 मे 2023ला झालेल्या गुन्ह्यासाठी मुख्य साक्षीदार दादासाहेब नामदेव वाघमारे कोर्टात साक्ष देण्यासाठी निघाला, त्याचं अपहरण करून त्याची हत्या केली. म्हणजे हा महाराष्ट्र बिहार झालाय का काय, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडायला पाहिजे. आणि म्हणून माझी मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची आणि त्यामागच्या आर्थिक व्यवहाराची SIT मार्फत चौकशी करायचं काम आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर कारवाई करून पीडित वाघमारे कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि न्याय देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.